नमस्कार, सुचिकू चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मागील व्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण एकविरा आईच्या दर्शनाला जात आहोत। मंदिरात पोहोचण्यासाठी आपल्याला पायथ्या मंदिरापासून एकूण 500 पायऱ्या चढाव्या लागतात। गाडीने आला तर पार्किंग एरियापर्यंत जाता येईल। तसेच रिक्षाचे भाडे मीटर प्रमाणे घेत नाही, त्यांच्याशी निगोशिएशन करावे लागते। तेथून फक्त 100च पायऱ्या चढाव्या लागतात। आई एकविरा ही एक हिंदूंची देवी असून ती कोळी, आगरी तसेच चंद्रसेनी कायस्थ प्रभू समाजातील लोकांची कुलदेवी आहे। कोळी समाजाचे आराध्य दैवत म्हणून एकविरा देवीला महत्त्वाचे स्थान आहे। चला तर मग तुम्हाला आदिशक्तीचे महात्म्य सांगते। आई एकविरा ही भगवान परशुरामांची आई रेणुका देवीचा अवतार असल्याचे सांगितले जाऊन देवी पार्वतीचे रूप आहे। पौराणिक कथेनुसार हे मंदिर पांडवांनी त्यांच्या वनवास काळात बांधले। पांडव या पवित्र ठिकाणी भेट देत असताना आई एकविरा प्रकट झाली। तिने हे मंदिर केवळ तिच्यासाठी बांधण्यास सांगितले नाही, एका रात्रीत बांधावे अशी अट घातली। पांडवांनी ती अट मान्य करून मंदिर एका रात्रीत बांधले। त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन देवीने त्यांना आशीर्वाद व वरदान दिले की वनवास काळात त्यांना कोणीच ओळखणार नाही। हे मंदिर एका डोंगरावर असून कारल्या लेण्यांनी वेढलेले आहे। जागृत देवस्थान म्हणून आई एकविरा देवीची ख्याती आहे। आश्विन व चैत्र नवरात्रात अनेक भाविक या मंदिरात पूजा आणि उत्सवासाठी खूप गर्दी करतात। चैत्र नवरात्रीत देवीची भव्य जत्रा भरते। या यात्रेत देवीचे भक्तगण दर्शन तसेच नवस फेडण्यासाठी खूप गर्दी करतात। देवीच्या पालखी सोहळ्यास राज्यातूनच नव्हे तर देशभरातून लोक येतात। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कारकिर्दीत या मंदिराचा जीर्णोद्धार झाला। आईची मूर्ती स्वयंभू तांदळात दगडात प्रगटलेली शेंदूर चर्चित आहे। आईचे नेत्र मिन्यापासून बनवलेले असून रूप प्रसन्नकारी आहे। असा हा देवीचा महिमा अगाध असून भक्तांच्या हाकेला धावून येणारी म्हणून आई प्रसिद्ध आहे। याच वर्षाने आम्हाला हा योग जुळून आला। आईचं दर्शन घेतलं। माझी छोटी मुलगी पोटात होती 5 महिन्याची, तेव्हा मी आली होती। वाहनाची पण सोय नव्हती, पायऱ्या चढून आलेली। दरवेळी आम्ही म्हणत होतो की आपण दर्शनाला जाऊ, पण योग का जुळून येत नव्हता आणि आज तो आला आणि एकदम मस्त दर्शन झालं। घाई नाही, गर्दी नाही, त्याच्यामुळे खूप छान वाटलं। आज सोमवार असल्या कारणाने देवळात थोडीशी गर्दी कमी होती। त्या कमी गर्दीमुळे आम्हाला दर्शन खूप छान प्रकारे झालं आणि मनाला प्रसन्नता लागली। आम्ही पूर्वी यायचो, पावसाळ्यात यायचो, धबधब्याचा आनंद घ्यायचो आणि त्याच्यात पण एक खालून चालत यायची जी मजा होती ती आज मिस करतो। तशी सुधारणा जर इथे केली, चढण्याची वगैरे पायऱ्या वगैरे जर व्यवस्थित केलं तर अजून चांगले होईल। इतके भक्तजण येतात आणि त्यांना थोडीशी सुविधा पुरवावी आणि जरा लोकांचा अजून ओघ वाढेल आणि बरं वाटेल। त्यामुळे तुम्ही सरकारने लक्ष देऊन याच्याकडे कधी करा, छान वाटतं। आणि तिला हायकिंगची जाम आवड आहे। म्हणते बहुतेक तू तेव्हा माझ्या वेळी चालून आलेली, म्हणून मला तीच आवड आहे। तो मला जाऊन द्या ट्रेकिंगला। जर मी सांगितलेले देवीचे महात्म्य तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। तसेच तुमचे नातेवाईक आणि मित्रमंडळी यांना पण सांगा। धन्यवाद।